हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आविसर्स इंग्लिश. सो स्टुडंट, आज आपण शिकणार आहोत अ प्ले या लेसनमधील पार्ट 2. चला तर मग सुरू करूया. सेकंड गार्ड एक्झिस्ट अँड रिटर्न विथ द गोल्डस्मिथ. दुसरा पहारेकरी निघून जातो आणि येताना सोबत गोल्डस्मिथ म्हणजे सोनाराला घेऊन येतो. गोल्डस्मिथ इन अ क्रँकी टोन. गोल्डस्मिथ जो आता भिलेला आहे. ओ नोबेल किंग, आय बेग ऑफ यू, हाऊ कॅन यू गिव्ह मी सच अ हार्श सेंटेन्स. तो राजाला म्हणाला की हे महान राजा, मी तुमच्यासमोर भीक मागतो. तुम्ही मला इतकी कठोर शिक्षा कशी काय देऊ शकता. तुम्ही पत्राद्वारे पाठवलेल्या ज्या आज्ञा होत्या त्यांचंच पालन मी करत होतो. यू कमांडेड मी टू सेट असाइड ऑल माय वर्क अँड गेट द क्वीन्स ऑर्नामेंट रेडी बिफोर हर हायनेस बर्थडे. तुम्ही मला आज्ञा दिल्या होत्या की मी माझ्या हातातली सर्व कामं बाजूला ठेवावे आणि महाराणींच्या वाढदिवसाच्या अगोदर त्यांचे पूर्ण दागिने बनवून द्यावेत. सो देअर हॅज बीन अ डिले इन मेकिंग दिस लेडीज ब्रायडल ऑर्नामेंट्स. आणि त्यामुळेच या स्त्रीच्या लग्नासाठीचे जे दागिने होते ते बनवण्यामध्ये उशीर झाला. इन द नेम ऑफ जस्टिस युअर हायनेस पार्डन मी. हे महान राजा, न्यायासाठी मला माफ करा. स्पेअर माय लाईफ, आय वॉज जस्ट फॉलोइंग युअर हायनेस ऑर्डर. मला क्षमा करा, मी फक्त तुमचे ऑर्डर्स ऐकत होतो. किंग, नॉट अनदर वर्ड, युअर एक्सक्यूज डज नॉट होल्ड गुड. टू द गार्ड्स, टेक द गोल्डस्मिथ अवे टू द गॅलन्स अँड हँग हिम ॲट वन्स. शेवटी राजा म्हणाला की एक शब्दसुद्धा मी अजून ऐकणार नाही. तुझं कुठलाही बहाणा आता इथे चालणार नाही. आणि पुढे तो गार्ड्स म्हणजे आपल्या सैनिकांना म्हणाला की जा, याला तुरुंगामध्ये घेऊन जा आणि याला फाशीची शिक्षा द्या. गोल्डस्मिथ, हॅव मर्सी ओ जनरस किंग, आय फॉल ॲट द फीट. प्लीज फॉरगिव्ह मी जस्ट वन्स दिस टाईम. लेट मी लिव्ह, आय हॅव. आणि शेवटी गोल्डस्मिथ राजाकडे गयावया करू लागला. हे महान राजा, मी तुमच्या पायाशी आलेलो आहे. मला क्षमा करा. एकदा मला तुम्ही माफ करा. किंग लाऊडली, नन ऑफ दिस एनीमोर. टेक हिम अवे ॲट वन्स अँड लेट हिम हँग टू डेथ. शेवटी राजा जोरात ओरडला की आता मी काहीही ऐकून घेणार नाही. याला घेऊन जा आणि याला फाशीची शिक्षा आत्ताच्या आत्ता द्या. टू गार्ड्स ट्रॅक द वेलिंग गोल्डस्मिथ अवे. कोर्टियर अँड अदर विस्पर्स टू वन अनदर आउट ऑफ शॉक. शेवटी दोन गार्ड्स जे असतात ते त्या गोल्डस्मिथला ओढत तिथून घेऊन जातात आणि दरबारी आणि इतर लोक एकमेकांसोबत कुचबुच करू लागतात. सो द गार्ड्स रिटर्न विथ द गोल्डस्मिथ अँड द हँगमॅन. शेवटी तो जो गार्ड आहे म्हणजे तो जो पहारेकरी आहे तो त्या गोल्डस्मिथ आणि त्यासोबत हँगमॅन म्हणजे जो फाशीची शिक्षा देतो त्या माणसाला घेऊन दरबारामध्ये हजर होतो. किंग अनॉइड. आता राजाला ते पाहून अत्यंत राग येतो. व्हॉट, व्हाय हॅव यू नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स. काय, तू आतापर्यंत माझ्या आज्ञेचं पालन का केलं नाहीस. हँग द गोल्डस्मिथ ॲट दिस मोमेंट ऑर एल्स यू विल सफर द सेम पनिशमेंट. आताच्या आता या गोल्डस्मिथला म्हणजे सोनाराला फाशीवर लटकवा, नाहीतर मी तुलासुद्धा तीच पनिशमेंट देईल. हँगमॅन होल्डिंग अ नोज इन हिज हँड. 1,000 अपॉलॉजीज ओ ग्रेट किंग. हे महान राजा, मी तुमची माफी मागतो. बट दिस नोज डज नॉट फिट द गोल्डस्मिथ नेक. पण हा जो फास आहे हा गोल्डस्मिथच्या गळ्यामध्ये फिट बसत नाही. इट इज टू लूज. हा खूपच लूज आहे. किंग, देन ट्राय इट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स अँड सी हू इट फिट्स. हुसोएव्हर हॅज अ नेक ऑफ द साईज ऑफ द नोज मस्ट बी हँग. शेवटी राजा कंटाळला आणि म्हणाला की ठीक आहे, जर तो गोल्डस्मिथला लूज होत आहे म्हणजे योग्य प्रकारे त्याला तो बसत नसेल तर इथे बसलेल्या सर्वांच्या गळ्यात तो फास लटकवून बघा आणि ज्याच्या गळ्यात तो बरोबर बसतो त्याला फाशीची शिक्षा द्या. हँगमॅन ट्राईज द नोज ऑफ मेनी ऑफ द सब्जेक्ट्स वेटिंग फॉर जस्टिस. ते स्पर्न अँड रेजिस्ट बट द हँगमॅन विथ द हेल्प ऑफ गार्ड ओव्हर पॉवर्स देम. शेवटी हँगमॅन तिथं आलेले जेवढेही अर्जदार होते किंवा दरबारात न्यायासाठी आलेले लोक होते त्या सर्वांच्या गळ्यामध्ये तो फास अडकवून बघतो. लोक रेजिस्ट म्हणजे विरोध करायचा प्रयत्न करतात पण पहारेकरांच्या मदतीनं तो त्या सर्वांना धरून ठेवतो आणि त्यांच्या गळ्यामध्ये तो फास लटकवायचा प्रयत्न करतो. फायनली द नोज फिट्स द डिसिपल. शेवटी तो जो नोज असतो म्हणजे तो फास असतो तो त्या डिसिपल म्हणजे त्या शिष्य तो सर्वात सुरुवातीला दरबारामध्ये आला होता त्याच्या गळ्यामध्ये अगदी तंतोतंत बसतो.
हँगमॅन. युअर हायनेस, इट फिट्स ॲट लास्ट. हे महान राजा, शेवटी हा कोणाच्या तरी गळ्यात फिट बसला. डिसिपल. बट किंग. जस्टिस ॲट लास्ट. टेक हिम टू द गॅलन विदाउट फर्दर डिले. शेवटी डिसिपल विरोध करायचा प्रयत्न करतो, पण राजा म्हणतो की अरे चला, शेवटी न्याय झाला, याला तुरुंगामध्ये घेऊन जा आणि आता कुठलाही वेळ न दवडता याला फाशीची शिक्षा द्या. हँगमॅन अँड गार्ड फोर्स द प्रोटेस्टिंग डिसिपल आउट. शेवटी हँगमॅन आणि गार्ड्स हे त्या डिसिपलला ओढत घेऊन जातात. किंग. जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. म्हणजे उशिरा केलेला न्याय हा अन्यायच असतो. अंधेर नगरी प्राइड्स इटसेल्फ ऑन प्रॉम्प्ट ॲक्शन. आवर ॲक्शन स्पीक्स लाऊडर दॅन वर्ड्स. अंधेर नगरी ही आपल्या न्यायासाठी प्रसिद्ध आहे आणि आमचे कर्म, आमचे ॲक्शन हे आमच्या शब्दांपेक्षा जास्त बोलून जातात. अशा प्रकारे राजा स्वतःची स्तुती करतो. व्हॉइसेस अँड शाउट्स हर्ड फ्रॉम आउटसाईड. ऑल रिएंटर इन अ रश विथ अनदर एल्डरली मॅन. बाहेर आता हल्ला कल्लोळ आणि गोंधळाचा आवाज येतो. शेवटी सर्वच्या सर्व दरबारामध्ये हजर होतात. त्यांच्यासोबत एक म्हातारा माणूससुद्धा असतो. किंग. What? Why have you all returned with this strange alive? And who is this man? काय, आता तुम्ही परत का बरं आलेले आहात आणि हा माणूस कोण आहे? फर्स्ट गार्ड. I beg your pardon, your highness, but we are confused indeed. This old man rushed towards us as we were about to hang the young stranger and begged and pleaded that he should be hanged instead. शेवटी फर्स्ट गार्ड म्हणाला की महाराज, मी आपली माफी मागतो, पण जेव्हा आम्ही या डिसिपलला, या शिष्याला फाशी देणार होतो तितक्यात हा म्हातारा माणूस तिथे आला आणि तो म्हणाला की या शिष्याच्या जागी तुम्ही मला फासावर लटकवा. सेकंड गार्ड. ॲट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स. व्हॉट सेन मॅन वूड विश टू सफर सच अ ड्रास्टिक डेथ विलिंगली. दुसरा पहारेकरी म्हणाला की आधी आम्हाला वाटलं की या माणसाचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. इतकं भयंकर मरण कुणाला मरावं वाटेल. फर्स्ट गार्ड. बट दिस यंग मॅन सेज दॅट ही इज अ वाईज अँड लर्न सेज फ्रॉम द फॉरेस्ट यॉन्डर अँड ही हिमसेल्फ वॉज दिस मॅन्स डिसिपल. पण फर्स्ट गार्ड म्हणाला, पण महाराज, ज्याला आम्ही फाशी देणार होतो तो स्वतःच म्हणाला की तो जो म्हातारा माणूस आहे तो एक खूप महान असा संत महात्मा आहे आणि तो स्वतःच त्या म्हाताऱ्या माणसाचा शिष्य आहे. सेज. ओ नोबेल किंग, यू आर मोस्ट जनरस. बी काइंड अँड अलाउ मी टू बी हँग इन अ प्लेस ऑफ माय डिसिपल. आय बेग यू. शेवटी जो सेज होता, म्हणजे महात्मा होता, तो राजाला म्हणाला की हे महान राजा, थोडी दया दाखवा आणि ह्या माझ्या शिष्याच्या जागी मला फाशी देण्याची आज्ञा द्या. आय बेग ऑफ यू. मी तुमच्यासमोर भीक मागतो. किंग. What a strange appeal, and why does such a wise and holy man wish to obstruct the course of justice? May I ask? शेवटी राजा म्हणाला की अरे, किती विचित्र अशी तुमची अपील आहे, किती विचित्र तुमची मागणी आहे आणि का बरं एखाद्या हुशार आणि एखाद्या दैवी माणसाला असे मरावं वाटेल. सेज म्हणाला, showing reluctance to let out his secret. Your Majesty, the truth is no, I cannot say. आता सेज जो एकीकडे असं दाखवायचा प्रयत्न करत होता की त्याच्या मनात काहीतरी गुपित आहे आणि तो लपवून ठेवत आहे, तो म्हणाला, महाराज, सत्य असं आहे की अरे नको, मी सांगायला नको. किंग. आय डिमांड एन एक्सप्लेनेशन ऑर आय शॅल नॉट हॅव यू हँग्ड इन द प्लेस ऑफ युअर डिसिपल. मग शेवटी राजाने आज्ञा दिली की आताच्या आता तुझ्या मनात काय आहे ते तू आम्हाला सांग, नाहीतर आम्ही तुझी जी ही मागणी आहे की तुझ्या शिष्याच्या जागी तुला फाशी दिली गेली पाहिजे, आम्ही ही मान्य करणार नाही. सेज. यू सी, इट हॅज बीन प्रेडिक्टेड बाय द ग्रेट प्रॉफिट्स. नो, आय शुडंट से दिस. पुन्हा सेज म्हणजे तो महात्मा तसंच म्हणू लागला, हे बघा, ते देवांनी असं म्हटलेलं आहे, ग्रेट प्रॉफिट्स म्हणजे देवदूतांनी असं सांगून ठेवलेलं आहे, नको, मी ते सांगायला नको. पुन्हा त्याने ते सांगितलं नाही. किंग. अनॉइड. स्पीक आउट ॲट वन्स ऑर युअर डिसिपल विल बी हँग. शेवटी राजा चिडला आणि म्हणाला की आत्ताच्या आत्ता खरं काय ते सांग, नाहीतर आम्ही तुझ्या डिसिपलला, तुझ्या शिष्याला फाशीची शिक्षा देतो. सेज. द ग्रेट प्रॉफिट्स हॅव फोरटोल्ड दॅट द वन हू विल बी हँग ऑन दिस डे इन द किंगडम shall become the next king and conquer many more nations.
शेवटी संत महात्मा म्हणाला की महान देवदूतांनी आधीच सांगून ठेवलेलं आहे की आजच्या दिवशी या किंगडममध्ये, या राज्यामध्ये ज्या कुणाला फाशीची शिक्षा दिली जाईल तो पुढच्या जन्मात एक महान राजा बनेल आणि यापेक्षा मोठ्या दुसऱ्या देशांवर सुद्धा तो राज्य करेल. आय वॉन्ट टू बिकम द नेक्स्ट ग्रेट किंग युअर मॅजेस्टी अँड रेन ओव्हर अ ग्रेट कंट्री. मला पुढचा भावी राजा बनायचं आहे, पुढच्या आयुष्यात मला सुद्धा राजा बनायचं आहे आणि मलासुद्धा इतर देशांवर राज्य करायचं आहे. आय विल गो डाऊन इन हिस्ट्री ॲज अ फेमस रॉयल मोनार्च. आणि मला इतिहासामध्ये एक महान राजा म्हणून अमर व्हायचं आहे. द फ्युचर जनरेशन्स विल रीड अबाउट मी अँड माय ग्रेटनेस फॉर मिलेनियम्स टू कम. आणि भविष्यात ज्या पुढच्या पिढ्या असतील त्या माझ्याबद्दल इतिहासामध्ये वाचतील आणि माझी कीर्ती ही सर्वदूर पसरून जाईल. आय शॅल नेवर अर्न दॅट फेम इफ आय रिमेन अ रिक्लस अ सेज. मी कधीच ते ऐश्वर्य, ती प्रसिद्धी मिळवू शकणार नाही जर मी अशा प्रकारे एक सेज म्हणजे एक संत बनून राहिलो तर. सो डू ग्रँट मी दिस फेवर ओ किंग, लेट मी डाय ॲट द गॅलन्स टुडे. म्हणून माझ्यावर कृपा करा हे राजा, मला आज तुमच्या तुरुंगामध्ये मरू द्या जेणेकरून मी पुढच्या जन्मात एक राजा बनेल. किंग द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपांड. पुढचा राजा आणि ह्या राज्याचा विस्तार होईल. ग्लोरी ऑफ मिलेनियम्स टू कम. आणि पुढील पिढ्यानपिढ्या त्या राजाचं नाव घेतील, तो इतिहासामध्ये अमर होईल. व्हाय नो वन बट आय शुड बी एन्टायटल्ड टू दिस प्रिव्हिलेज. नाही, माझ्याशिवाय ही एवढी मोठी संधी इतर कुणालाच मिळू शकत नाही. गार्ड्स टेक मी टू द गॅलन्स अँड हँग मी ॲट वन्स विदाऊट एनी डिले. शेवटी राजांनी ऑर्डर दिलं की पहारेकऱ्यांनो मला तुरुंगामध्ये घेऊन जा आणि कुठलाच वेळ न दवडता मला फाशीची शिक्षा द्या. हरी अप, डोंट वेस्ट टाईम. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ. लवकर चला, बिलकुल वेळ दवडू नका.